जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण असे समोरासमोर भेटतो आहोत. आजपर्यंत 23 जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा, हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आपण षण्मुखानंद हॉलमध्ये करत होतो. पण 2 महिन्यापूर्वी जो काही निवडणुकांचा निकाल लागला, मला तर काय पटलेलं नाही. तुम्हाला पटलाय का? आणि मध्ये अब्दाली येऊन गेले. कोण? अमित शहा. आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती झाड की पत्ती आहे. पण मी मुद्दामून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी द्या माझ्यासोबत आहेत तरी कोण, किती लोक राहिलेत. पहिलं मी तुम्हाला विचारतोय, तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही? कारण अमित शहा, तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. पण ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला, उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस, बाजूला हो, त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो, मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो, तो माझा महाराष्ट्र, तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे, एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही. ठीक आहे, हार जीत होत असते, पण मुळामध्ये हा विजय, जसा पराभव आम्हाला धक्का देणार होता तसा विजय सुद्धा भाजपच्या अनेक लोकांना अजून पचत नाही की आपण जिंकलो कसे. काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे, ईव्हीएमचा तर नक्कीच आहे. पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून 2.5 वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटनाबाह्य सरकार लादलं, ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील? आणि एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं, तो फटका अजून त्यांच्या वर्मी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाहीयेत. आणि त्यांना पक्क माहिती होतं की ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातातनं जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं. ही महाराष्ट्राची ताकद आहे. आणि पहिला प्रथम जरा अमित शहांचा थोडा समाचार घेतो, कारण घ्यायलाच पाहिजे. उद्या परत येत आहेत. कुठे मालेगावमध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत, काय काय बोलून गेल्यात, काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन, उद्या काय बोलणार त्याचा मी परवा समाचार घेईन. पण समाचार मी घेणार, मी नाही सोडत. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नख काढू. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे. अमित शहाजी, तुम्ही जे काय बोललात
की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती 78 साली, त्यानं 20 फूट जमिनीच्या आत गाडले. आता 78 साली माझं वय काय होतं, अमित शहाचं वय काय होतं, पण त्यांना ही कल्पना नसेल की 78 साली शरद पवारांनी जो काही पुलोदचा प्रयोग केला होता आणि ती जी काय दगाबाजी केली होती, त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता. आणि त्यांच्या हसू अडवाणी नावाचा इसम माणूस जे आपले चेंबूरमधून निवडून यायचे, ते त्या पुलोदच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते. म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले, खतपाणी तुम्ही घालताय. अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल, मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल. जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात, आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता, जनतेने निवडून दिला होता, तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता. ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये नाही. दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही. पण मधल्या काळात तो जो काही त्यांनी प्रचार केला, एक असं म्हटलं जातं, मी बीकेसीच्या सभेमध्ये म्हटलं होतं की पंकजा मुंडे त्या सगळ्या विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या की भाजपचं सगळं वेगळं असतं बाबा. बाहेरच्या राज्यातून 90,000 लोक आणलेत, तेव्हा गुजरातमधनं आणलेत. मग काही जण असं म्हणतात की ते RSSचे कार्यकर्ते होते. म्हटलं ठीक आहे असतील, पण आता ते 90,000 कुठे गेले? समजा जो शिवसैनिक आपत्ती काळामध्ये मुंबईकराच्या जीवाला जीव देतो, धावून जातो, जीव वाचवतो, ते 90,000 जे काय RSSचे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील. मग मुलाला शाळेत ॲडमिशन पाहिजे, कुठे काहीतरी दंगली झाल्यात, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचंय, रक्त पाहिजे, RSS वाले देतील? 90,000 लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती, त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्रदान करेल, हे तुम्ही विचारा. कारण ते करू शकतात. अत्यवस्थ जर का रुग्ण असेल, त्याला रक्त पाहिजे असेल, शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल. पण जर ते 90,000 कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्थ आहे, रक्त पाहिजे, रक्त नाही आम्ही गोमूत्र देतो. कारण आता 1-2 दिवसापूर्वी बातमी मी वाचली, तुम्ही पण वाचली असाल. मद्रासमध्ये IITचे जे संचालक आहे व्ही कामकोटी, त्यांनी स्वतः म्हटले, IITचे संचालक, आणि त्यांनी म्हटले की ते तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन ते बरे झाले. धन्य आहे त्यांची. अशी माणसं शिकतात कशी, नेमकं शिकतात काय? तर जे मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे काय करतो, एवढा मुंबईकर कधी निष्ठुर होऊ शकत नाही. महाराष्ट्रातला अस्सल मराठमोळा मावळा जो आहे तो कधी शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. आज मला कल्पना आहे की जसे आज तुम्ही सगळे निष्ठावंत जमलायत, एक वेगळी अडचणीची जागा आहे. कारण दरवेळेला आपण शहरामध्ये घेतो, आज ठरवलं आपण उपनगरात घेऊ. येण्या जेवण्याची गैरसोय, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी येताना सुद्धा खूप लोक चालत येत होते. किती वाजल्यापासून तुम्ही बसलायत? पण ही सगळी अडचणीची जागा असून सुद्धा सगळे निष्ठावंत इकडे आलेत. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय. कारण मी लढतोच आहे तुमच्या ताकदीसाठी, तुमच्या ताकदीमुळे, तुमच्या ताकदीच्या भरोश्यावर मी लढतोय. वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत, कारण त्यांचं कामच ते. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचे की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं
वध करतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत. कळते तुम्हाला? पैसे घेऊन जाताय, जा. आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल, पण दोघांमधला फरक, आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी, आणि सांगते, हळहळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे, आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे. गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत, संपूर्ण बेकायदेशीररीतीने सरकारी यंत्रणा वापरल्या, निवडणूक आयोग वापरला. जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे. एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा. आणि आत्ताही दिसायला लागले, म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले, गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मी जे तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने, एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडंसं भ्रमात राहिलो, हे सत्य मानलं पाहिजे आपण. आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाढव आता अडवलंय, आता विधानसभा जिंकलीच, आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो, आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला. पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही एक अपप्रचार केला, म्हणजे मी नेहमी जे बोलतो, लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो बोलत होतो. काय चूक आहे त्याच्यात? काय हिंदू देशप्रेमी नाहीये? काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाहीये? आम्ही मराठी आहोत, पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत. पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं, काय मी सोडलं? तुम्हाला जर का वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं, सांगा तुम्ही मला. उलटा अनिल देसाईंना विचारा, अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती, अशीच गर्दी उसळली होती, चौफेर गर्दी होती. 90% जास्त लोक तिकडे मुसलमान होते. आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं, आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमानांना विचारलं की क्या आपको लगता है मैंने हिंदुत्व छोड़ा है? त्यांनी सांगितलं नाही. आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला, मग माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही? आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. कुठे सोडलं मी हिंदुत्व? एक कुठेतरी बातमी छापून आणली त्यांनी, आणि उद्धव ठाकरेंनी 92-93 साली जे काही घडलं त्याच्याबद्दल माफी मागितली. कधी माफी मागितली? कोणाकडे माफी मागितली? काय वाटेल ते बोलायचं, पण माफी मागितली हे जर का खरं असेल तर माफी कोणी मागितली होती? माफी उद्धव ठाकरेंनी नव्हती मागितली, माफी अटल बिहारी वाजपेयींनी मागितली होती. आणि जे बाबरी पाडली, इट वॉज अ टेरिबल मिस्टेक, हे उद्धव ठाकरे नव्हते बोलले. उद्धव ठाकरे बोलला नव्हता, लालकृष्ण अडवाणी बोलले होते. मग जा अमित शहा, जा अडवाणी जे आहेत अजून, अटलजींना तर तुम्ही केव्हाच गुंडाळून टाकले, अडवाणींना सुद्धा तुम्ही बाजूला करून टाकले. पण माफी मी नव्हती मागितली. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंना नव्हे तर तुमच्या आत्ताच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता. अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची. ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्याखालनं मी जायचो. हे उद्धव ठाकरे नव्हता म्हणाला, हे नरेंद्र मोदी बोलले होते.
किती काढू? माझ्या फोनमध्ये 100च्या वरती फोटो आहेत. सगळे जण टोप्या घालून बसलेत. मोहन भागवत मशिदीमध्ये गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. आणि दगाबाजीचा तुम्ही जो काही उल्लेख केलात, हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवताय. उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाचा तिरंगा आहे, त्या तिरंग्यामध्ये सुद्धा हिरवा आहे. जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुमच्या कार्यालयावरती लावत नव्हतात, आणि तुम्ही जर का आम्हाला हिंदुत्व शिकवत असाल तर आमचा झेंडा हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, ज्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत. पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल, आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल, तर अमित शहाना मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा. दाखवा, तो काढा, पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा. आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. अरे पहिली पोट निवडणूक जी काय पार्लेची लढली होती 1987 साली, ही पहिली पोट निवडणूक जी मी मानतो की सर्व देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावरती लढलेले नव्हे तर हिंदुत्वावरती जिंकलेली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी दाखवून दिलं की हिंदू सुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात. मग काढा इतिहास. शिवसेनेसोबत कोण होतं आणि शिवसेनेच्या विरोधात कोण होतं? किती साली? 1987 साली. त्यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू आणि काँग्रेसकडनं प्रभाकर कुंटे, हिंदुत्वाचा प्रचार तुफान झाला. हे आता तुम्ही दाखवलं ना, दादा कोंडके वगैरे, तेव्हा तर फार जोमात होते. गुजरातमध्ये शंभू महाराज येत होते. आणि त्याही वेळेच्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांची स्पष्ट भाषणं आहेत. आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही. जे देशद्रोही आहेत, पाकधार्जिणे आहेत, त्यांचा आमचा तो कोणी असेल, तो हिंदू जरी असला आणि पाकधार्जिण असला जसा कुरुलकर सारखा, तरी तो आमचा नाही. एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. पण तेव्हा जर का इतिहास तुम्ही काढला, अमित शहाना मुद्दामून सांगतोय की तेव्हा फक्त दुहेरी लढत नव्हती झाली. शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले, प्रभाकर कुंटे पडले, पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला भाजप आणि जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना सपोर्ट दिला होता. का तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून आमच्या सोबत आला नाहीत? कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? आणि मग ती निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमोद महाजन वगैरे सगळे आले. मातोश्रीचे उंबरठे जिजवायला लागलात तुम्ही, कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करून घ्यायचा होता. हे भाजप काय, RSS काय, हे सगळे असेच आहेत. करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं. बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले. ही अशी तुमची नामर्दाची अवलाद, आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू? आणि तीच ती निवडणूक होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुखांचा आणि नंतर सुभाष देसाईंचा पण त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. तीच ती निवडणूक होती ज्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना आयुष्यात कधी निवडणूक लढणारच नव्हते, पण त्यांना निवडणूक लढवण्यापासून 6 वर्ष लांब ठेवण्यात आलं. आणि तो निर्णय अंमलात आणला तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम शिकवताय. हे खरं आहे की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता. नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं. पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेन तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते.
आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम? ताडायची झाली तर तुमची साल्टी खूप ताडता येतील. एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आज 23 जानेवारी आहे, काल 22 जानेवारी होता. बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अहो, तेव्हा जर का शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही नसतातच, ते सोडा. पण जय श्रीराम जसं आम्ही बोलतो, आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही जसं जय श्रीराम बोलतो तसं तुम्हाला सुद्धा जय शिवराय बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जय शिवाजी जय भवानी बोलावंच लागेल. तुम्ही म्हणाल हे काय जय श्रीराम पुरे? नाही. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो तसं जय श्रीराम नंतर जय शिवराय बोललाच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले, त्यांच्या जन्मभूमीवरनं वाद झाला, पुन्हा मंदिर बांधलं, त्यांनी राक्षस मारले होते, रामराज्य आणलं होतं. पण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदी काय अमित शहा काय कोणीच जय श्रीराम बोलू शकलं नसतं. म्हणून पहिलं त्यांचा जय जयकार करा आणि मग जय श्रीराम बोला. महाराष्ट्रामध्ये तरी मी जय शिवराय आणि जय श्रीरामच बोलणार, कारण आम्ही भाजपसारखे कृतज्ञ नाही होत. जन्मदात्या बापाला आम्ही विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांनी मगाशी त्या फिल्ममध्ये सुद्धा बघितलं ना, हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता. अगदी शिवरायांच्या नंतर सुद्धा संभाजीराजांच्या त्या निर्घुण, ज्याचं वर्णन सुद्धा करायला जीवावर येतं, हत्येनंतर 26 वर्ष ताराराणींनी म्हणजे महाराष्ट्राने औरंगजेबाला झुंजवत ठेवला नसता तर गुजरात पहिलं पटकन औरंगजेबाच्या चरणी लीन होऊन गेलं असतं. सगळं संपूर्ण हिंदुस्थान हिरवा झाला असता. त्याच्यामुळे जय शिवराय हे बोललंच पाहिजे. जर कोणी तुम्हाला जय श्रीराम बोललं त्याला सांगायचं जय श्रीराम जय शिवराय, जय शिवाजी जय भवानी. कारण हा महाराष्ट्र आहे. दरवेळेला आम्ही इतिहासाचे दाखले देतो. अगदी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? सह्याद्री म्हणजे तुम्ही आहात. ज्या सह्याद्रीने छत्रपती शिवरायांना, जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या सगळ्या शिवराज्याभिषेक किंवा शिवछत्रपती त्या आहे ना महानाट्यामध्ये, तो सह्याद्री त्यांना सांगतोय की माझ्या कानाड दडा, माझ्या छातीवरती खेळा. म्हणजे त्यांनी संपूर्ण सह्याद्रीचा वापर हा लढाईसाठी करून दिला. सह्याद्री होता, कडेकपारे होत्या आणि त्या कडेकपाऱ्या होत्या म्हणून अफजल खानाचा पुतळा निघाला. कारण ही सगळं वीरश्री जी आहे ती महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये. नुसती एक निवडणूक तुम्ही जिंकला असेल तुम्हाला वाटत असेल म्हणून महाराष्ट्र नाही संपत. ते बघितलं ना इतिहास, सगळे गड किल्ले मिर्झा राजे जयसिंग हिंदूच. हेच आपलं दुर्दैव. आपल्याला हे उपरे नाही हरवू शकत, पण आपल्यातले गद्दारच जे आज आपल्यावरती त्यांनी पैसे देऊन वगैरे लालूच दाखवून फोडलेत तेच आपल्यावरती सोडलेत आणि तेच आपल्या अंगावरती वार करतायत. मिर्झा राजा जयसिंग सुद्धा हिंदूच होता, पण मी म्हणेन गद्दार होता. आणि त्या गद्दारीला शेवटी काय करणार, एवढं प्रचंड सैन्य घेऊन आला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जावं लागलं. सगळ्यांना वाटलं असेल अगदी तेव्हा जर का गोदी मीडिया असता तर सांगितलं असतं की खतम, सगळं हिंदुत्व वगैरे काही नाही, शिवाजी महाराजांचा काळ संपला, सगळं त्यांनी सांगितलं असतं.
पण त्याच्यानंतर सुटून येऊन औरंगजेबाच्या छाताडावरती हिंदवी स्वराज्याचा भगवा रोवणारा हा महाराष्ट्र आहे, हे अमित शहाने विसरू नये. आणि जर त्यांच्यामध्ये थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलेट पेपरवरती एक तरी निवडणूक घेऊन दाखवा, एक तरी, आणि जिंकून दाखवा. पण शेवटी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे, हाच महाराष्ट्र धर्म आहे. रामदास स्वामींनी जे सांगितलं, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा महाराष्ट्र धर्म जो देशाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोत, पण महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरती येणार आमचं हिंदुत्व नाही आहे, जे तुमचं आहे. आणि तुम्ही जर का हिंदुत्वाच्या बुरख्या आडून माझ्या महाराष्ट्राची गद्दारी किंवा महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या समोर कडवट हिंदू म्हणून आणि महाराष्ट्र अभिमानी म्हणून तुमच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व जोपासणारा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय नेमकं ते तरी सांगा. अगदी मोदींच्या मुलाखती आहेत, जो हिंदू इस्लाम का द्वेष करता है वो हिंदू नहीं हो सकता है, हे मोदी बोलतायत. मोहन भागवतांचे व्हिडिओ माझ्याकडे मशिदीत जाऊन बसलेत. मोदीजी मध्ये आले होते, पोळ्या लाटून गेले. मग हे जर का तुमचं असं असेल तर एक काहीतरी ठरवा, जसं आम्ही सांगतोय. मागे मी एक उदाहरण दिलं होतं, काश्मीरमधला तो जो एक गनमॅन होता औरंगजेब, ज्याला आपल्या सेनेनी म्हणजे देशाच्या सेनेनी शौर्य पदक दिलं. का दिलं? तर अतिरेक्यांशी लढला. त्याच्यानंतर तो सुट्टी घेऊन घरी चालला होता. घरी जाताना त्याचं अपहरण केलं गेलं आणि त्याला मारला, अतिरेक्यांनी मारला. आणि मी तेव्हा असं म्हटलं होतं की तो नावाने औरंगजेब होता, तो औरंगजेब वेगळा आणि हा औरंगजेब वेगळा. देशासाठी जो शहीद झाला तो औरंगजेब असला तरी आमचा भाऊ आहे, हे मी बोललो तर काय चुकलं होतं माझं? आणि त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा सैन्यामध्ये सामील झालेत. असे अनेक मुसलमान आहेत, अनेक ख्रिश्चन्स आहेत, बौद्ध बांधव आहेत, शीख आहेत, ज्यांना हे ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीये. ज्याला मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो ते भाजपचं आहे. आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे, आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मग अमित शहाना सांगायचे तुमच्या एकदा हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे सगळ्यांना एकदा नीट सांगा. आणि शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातनं गेले असं त्यांना वाटतंय. आणि तुम्ही सगळेजण त्यावेळेचे सगळे सैनिक आहात. 2014 साली उद्धव ठाकरेंनी युती तोडली नव्हती, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली होती. काय मी सोडलं होतं तेव्हा? शेवटचे 2 दिवस राहिले होते. अचानक बेसावध आहे असं समजून एकनाथ खडसेंनी फोन केला मला आणि सांगितलं की उद्धवजी आता आपली युती राहत नाही, वरनं आदेश आलाय. म्हटलं कोणाचा? नाही, उपरवाला, तो दिसतच नाही, की आता युती राहणं कठीण आहे. मग तेव्हा आम्ही कोण होतो? तेव्हा मी काय आत्ता जसं हिंदुत्व सोडलेलं नाही. अरे प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र हा हिंदुत्व सोडू शकेल? पण जसं मी हिंदू अभिमानी आहे तसाच मी माझ्या मातृभाषेचा, महाराष्ट्राचा आणि मराठीचा सुद्धा अभिमान आहे, कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देऊ, पण कपटाने वागाल तो उचलून आपटू, तर उचलून आपटू आम्ही. आणि आम्ही म्हणजे काय RSS किंवा भाजपवाले नाही आहोत की मरायला तुम्ही आणि सगळं झालं तर मिरवायला आम्ही. अशी शिवसेनेची शिकवण नाही आहे. आणि म्हणून आजचा हा जो काही दिवस आहे हा फार महत्त्वाचा आहे. गेले 2 महिने झाले एक तर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून बाहेर येत नव्हते. आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे, पालकमंत्री कोण ठरत नाही.
पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धुसफूस. मग मला पालकमंत्री व्हायचंय, मला पालकमंत्री व्हायचंय. रस्त्यावरती काय उतरतायत, टायर काय जाळतायत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक. सगळं तुमचं सगळं जे काय होतं नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता. लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आऊट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेलात तर बरं आहे. कारण एखादा मंत्री, पालकमंत्री, एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून बसतायत आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय. अमित शहाजी 20 फूट नीचे गाडा है. अरे ठीक आहे, जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा. वर काय उगवते ते बघा. एक तर उद्धव ठाकरेची जागा तुम्ही ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्या जागेतून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बाहेर कसं काढलं हे पहिलं आठवा. आज तुम्हाला मी खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये. कोणासाठी लढू, कशासाठी लढू? दुसरा कोणतरी असता तर हिम्मत हारून खाली बसला असता. मी हारणारा नाहीये. मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही. मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती, तुमच्या भरोशावरती लढतोय. जे जात आहेत रोज उद्धव ठाकरेंना धक्का. अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही. पैसे देऊन विकत घेताय. वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते. सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे. करा त्यांचं तुम्ही सोनखत जरूर करा. आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय. सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.